खरं तर ह्या पत्रासाठी थँक्यू हा खूप छोटा शब्द आहे. मला समजतच नाहीये काय बोलू. तर हे गिफ्ट पाठवणाऱ्या व्यक्तीने मला फक्त एवढंच सांगितलं होतं की एक गिफ्ट येत आहे आणि मला त्याच्यासोबत माहित नव्हतं की पत्र येणार आहे. तर पत्र इतकं सुंदर आहे की मला तुमच्यासोबत ते शेअर करावंसं वाटलं म्हणून मी वाचतेय. पत्र असं आहे. हाय कीर्ती, दर्जाची मालकीन, तू खरोखरच एक प्रेरणास्रोत आहेस. मी तुला अढळ दृष्टिकोनाने नेतृत्व करताना पाहते. ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. माझाही एक छोटा व्यवसाय आहे. संसार आणि 2 मुलांचे करून मी हा व्यवसाय करतेय. याचा मला खूप अभिमान आहे. कधीतरी खचते, पण जेव्हा तुझ्यासारखे व्यावसायिक पाहते, तुझे व्हिडिओ पाहते, तेव्हा परत उभी राहते आणि मनाशी ठरवते की मी सुद्धा, आणि विशेष म्हणजे मराठी मुलगी सुद्धा यशस्वीपणे व्यवसाय करू शकते. माझी तर ही सुरुवात आहे. अजून खूप पुढे जायचे आहे. तुझा प्रवास हे दाखवतो की यश केवळ महत्वाकांक्षेवर नाही, तर प्रामाणिकपणा, चिकाटी आणि महत्वाचे म्हणजे इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर आधारित असते. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. तुझीच एक मैत्रीण सोनिका, सोनिका क्रिएशनची मालकीन, सुरत, गुजरात. थँक्यू सो मच. मला खरंच पत्र पहिल्यांदाच कोणीतरी लिहिलंय, तर हे खूपच सुंदर आहे आणि मी ह्याची फ्रेम करून ठेवणार आहे माझ्या ऑफिसमध्ये. कारण जरी तुम्हाला वाटत असेल की मी प्रेरणादायी आहे, मला असं वाटते की हे पत्र आज माझ्यासाठी खूप प्रेरणास्रोत ठरलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वन्स अगेन. तुमच्या पेजला मी फॉलो करेन. मला माहित नाही मी केलंय की नाही फॉलो. नसेल केलं तर मी आजच तुम्हाला फॉलो करेन आणि तुमची ज्वेलरी मी वेअर करून लवकरच फोटो शेअर करेन. ज्वेलरी ऐक, आज जर मी साडी नेसली असते तर ही ज्वेलरी लगेच घातली असती. जे कमळ आहे ते मला खूप आवडले. सुंदर ज्वेलरी आहे, सुंदर. त्याच्यासोबत कानातले पण तुम्ही पाठवलेत. अरे वा हे पण खूप छान आहे. ह्याच्यासोबत पण मी फोटो शेअर करेन. अजून एक छोटीशी चिठ्ठी आहे आपल्याकडे. त्याच्यात लिहिलेलं आहे फॉलो मी ॲट सोनिकाज क्रिएशन. डन. सोबत टेराकोटा अँड इमिटेशन ज्वेलरी पाठवत आहे. कलरफुल ज्वेलरी फॉर कलरफुल पर्सन. थँक्यू कलरफुल पर्सन. मोह आवरला नाही मला. कशी दिसतीये नक्की सांगा प्लीज सगळ्यांनी, आणि फॉलो करा त्यांच्या पेजला. प्रॉपर फोटोज तर मी शेअर करेन, पण आज मला मोह नाही आवरला हे बघून. वाव. असं वाटतंय